नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या चॅनलवरती. आज आपण एक बहीण भावाची भावनिक कथा पाहणार आहोत. राखीची वाट पाहणारी ताई. काही लोक म्हणतात लग्न झालं की माणूस बदलतो, पण खरं तर तो बदलत नाही. फक्त ज्यांनी त्याच्यासाठी आयुष्य घालवलं त्यांना विसरायला लावतो. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सुमन आणि तिचा धाकटा भाऊ रोहित राहत होते. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण नियतीने लहान वयातच आई वडिलांना हिरावून घेतलं. त्या दिवसापासून 18 वर्षाची सुमन एका क्षणात मोठी झाली. तिने स्वतःच्या डोळ्यातली स्वप्न मिटवली आणि भावाच्या डोळ्यात नवी स्वप्न भरली. सकाळी 4 वाजता उठून ती विहिरीवरून पाणी भरायची. मग गावात 4 घरची भांडी, कपडे, झाडलोट, दुपारी शेतात मजुरी, रात्र शिवणकाम. हात रक्ताळायचे पण चेहऱ्यावर हसू असायचं. कारण तिचा भाऊ शिकत होता. रोहित शाळेत जायचा तेव्हा सुमन त्याचा डब्बा भरायची. स्वतः मात्र पाण्यावर दिवस काढायची. एकदा शाळेतून येताना रोहित म्हणाला, ताई, सगळ्यांकडे बुटा आहेत, माझ्याकडे नाहीत. दुसऱ्याच दिवशी सुमनने स्वतःच्या कानातल्या चांदीच्या रिंग विकतल्या आणि भावासाठी बूट आणले. रोहित आनंदाने नाचत होता, पण त्या रात्री सुमनने उरलेली भाकरी पाण्यात भिजवून खाल्ली. तिला फक्त भावाचं हसू महत्वाचं होतं. वर्ष गेली. रोहित इंजिनियर झाला. शहरात मोठ्या कंपनीत नोकरी लागली. संपूर्ण गावाने सुमनचं कौतुक केलं. तुझ्या कष्टाचं चीज झालं. सुमनच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. रोहित दर रविवारी फोन करायचा, ताई, आता तुझी कष्ट संपले. काही महिन्यांनी रोहितचं लग्न झालं. सुमनने आपल्या आयुष्यभर साठवलेल्या पैशातून भावाच्या लग्नासाठी सोन्याची अंगठी घेतली. लग्नानंतर सुरुवातीला सगळं सुरळीत होतं. मग हळूहळू फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या, काम आहे, वेळ नाही, नंतर बोलतो हीच उत्तर मिळू लागली. राखी पौर्णिमा जवळ आली. सुमनने बाजारातून सर्वात सुंदर राखी निवडली. रोहितला आवडणारे बेसनाचे लाडू केले. घर धुतलं, दारात रांगोळी काढली. देवाला नमस्कार करून ती म्हणाली, देवा, यावर्षी माझा भाऊ नक्की येऊ दे. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली. प्रत्येक गाडीचा आवाज आला की ती धावत बाहेर यायची. पण प्रत्येक वेळी निराशा. रात्री 8 वाजता फोन वाजला. सुमनचा चेहरा उजळला. रोहित पण तिकडून आवाज आला, ताई, सॉरी, आज येणं जमणार नाही. इतकंच. फोन कट केला. त्या दिवशी तिने राखी देवाच्या फोटोला बांधली आणि शांतपणे रडत बसली. पुढची 5 वर्ष दरवर्षी नवी राखी, दरवर्षी लाडू, दरवर्षी वाट पाहणं आणि दरवर्षी एकच उत्तर, यावर्षी जमणार नाही. एक दिवस सुमनला गंभीर आजार झाला. शेजाऱ्यांनी रोहितला फोन केला, तुझी ताई शेवटची वाट पाहते. रोहित म्हणाला, मी उद्या येतो. पण उद्या कधी आलंच नाही. तो पोहोचला तेव्हा सुमनच्या घराबाहेर पांढरा मंडप उभा होता. घरात शांतता होती. रोहितचे पाय थरथरले. तो बहिणीच्या फोटोसमोर बसला. तेवढ्यात शेजारच्या आजींनी एक लोखंडी पेटी त्याच्या हातात दिली. ही तुझ्या ताईने तुझ्यासाठी ठेवली आहे. पेटी उघडली. त्यात 6 राख्या होत्या. प्रत्येक राखीवर 1 वर्ष लिहिलेलं होतं आणि एक पत्र. माझ्या लाडक्या रोहित, तू आलास नाहीस म्हणून मी कधी रागवले नाही. कारण मला माहिती आहे, माझा भाऊ वाईट नाही, फक्त आयुष्याच्या गर्दीत हरवला आहे. जर कधी ही पेटी उघडशील तर एकच वचन दे. तुझ्या मुलीला शिकव की तिचा भाऊ कधीच तिला विसरणार नाही आणि तुझ्या मुलाला शिकव की बहिणीचं प्रेम कधीच जुनं होत नाही. मी नसले तरी प्रत्येक राखीला माझा आशीर्वाद तुझ्यासोबत असेल. तुझी ताई. रोहितच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो फोटोसमोर हात जोडून रडत म्हणाला, ताई, तू जिवंत असताना वेळ दिला नाही. आता आयुष्यभर वेळ आहे, पण तू नाहीस. त्या दिवशी त्याने बहिणीच्या फोटोला राखी बांधली, पण त्या राखीला उत्तर देण्यासाठी तिचा हात नव्हता. मित्रांनो,
बहिणीचं प्रेम हे कधीच मोबदल्यासाठी नसतं, पण तिच्या प्रेमाची आठवण फक्त तिच्या नसण्यावर येऊ नये. नाती जिवंत असताना जपा, कारण वेळ परत येत नाही. मित्रांनो, जर तुमच्यासोबत असा काही प्रसंग घडलेला असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.